नाथाभाऊ नमस्कार. सर्व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आपण पाय उतार झालात. खरं तर श्रेष्ठींचा आदेश येण्याआधीच आपण हे पाऊल उचललं असतं तर चांगलं झालं असतं. कारण आपण ज्येष्ठ आहात. आपल्या या ज्येष्ठत्वाचा मान पक्षातून कुणीच काढून घेऊ शकत नाही. आपणावर अनेक आरोप झाले. कृषी मंत्री असूनही आपण शेडनेट योजनेचा लाभ घेतला. दुग्धविकास मंत्री म्हणून पत्नीला लाभ करून दिलात. महसूल मंत्री म्हणून MIDCची जमीन लाटलीत. मत्स्य विकास मंत्री म्हणून तलावाच्या ठेक्यात घोळ घातला. या अशा आरोपांमुळे आपण व्यथित झाला असाल हे तर उघडच आहे. ते आरोप आपल्याला मान्य नाहीत, पण त्यांची टाळाटाळ करण्यासाठी आपण गेले 4 दिवस जे केलं ते टाळलं असतं तर तुमचीच प्रतिमा उजळ झाली असती. आजवर अरेरावीची भाषा वापरून आपण सर्व आरोप परतवून लावलेत, पण आता तो आवाजही नाही. आता तुमच्या राजीनाम्यानंतर बहुजन समाजावर अन्याय झालाय असा कांगावा सुरू झालाय. याला सर्वप्रथम आपणच अटकाव केला पाहिजे. अन्यथा उद्या एखाद्या मराठा किंवा मुस्लिम मंत्र्याला अन्याय झाला तर तो त्या जाती आणि धर्मामुळे झाला अशी ओरड होईल आणि त्याची सुरुवात केल्याचं पातक आपल्या माथी लागेल. अर्थात आपणास आज हे पटणार नाही. कदाचित जेव्हा शांतपणे विचार कराल तेव्हा ते पटेल. आपल्यामुळं पक्ष जेव्हा अडचणीत येतो तेव्हा पक्ष मोठा असतो याचं भान सुटता कामा नये. आजवर आपण खूप दिलं. लक्षात घ्या, आपणासही खूप मिळालं. अजून आपणास खूप काही मिळू शकतं आणि अजून आपण करावं असं भरपूर आहे. राजकारणात जे खाली जातं ते उद्या परत वर येण्यासाठीच. नाथाभाऊ, तूर्तास सर्व काही मुक्ताई चरणी व्हा आणि आधी भ्रष्टाचार मुक्त व्हा. मुक्ताई चरणी लीन व्हा. मग बघा मुक्ताई देवी पावते का. भ्रष्टाचार आरोपातून मुक्त होणे हेच सर्वोत्तम. उदय निरगुडकर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.